श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 76वा दशमस्कंध उत्तरार्ध जरासंध द्वारका निर्माण कंसाच्या मृत्यूने व्यथित झालेल्या त्याच्या पत्नी अस्ती आणि प्राप्ती दोघीही त्यांचे वडील मगधराज जरासंध यांचेकडे गेल्या। त्यांची ही अवस्था पाहून जरासंधाला दुःखही झाले आणि भयंकर क्रोधही आला। त्याने यादवांना नष्ट करण्याची तयारी सुरू केली। जरासंधाने त्याचे मांडलिक राजे मित्रराजे आप्त यांच्या मदतीने एकूण 23 अक्षौहिणी सैन्य जमा केले आणि तो कृष्ण बालरामांवर चालून आला। भगवंत आपल्या दिव्य रथावर आरूढ झाले, बलरामही रथारूढ झाले आणि दिव्य अस्त्रशस्त्रांच्या सहाय्याने त्यांनी सर्व शत्रूंचा संहार केला। रणभूमीवर त्यावेळी अक्षरशः रक्ताची नदी वाहू लागली आणि मोडून पडलेल्या रथांचा, दातांचा, पायांचा, मेलेल्या हत्ती घोड्यांचा खच पडला। पराजित झालेला जरासंध मगधात परत गेला रणांगणातून आणि शत्रुपक्षाकडून मिळालेले सगळे द्रव्य कृष्णांनी उग्रसेनाला दिले। जरासंधाने असे युद्ध अनेक वेळा केले आणि प्रत्येक वेळी पराभूत झाला। 18वे वेळी त्याच्यासह कालयवन हिमलेंछ सैन्य घेऊन आला। कृष्ण बलरामांना म्हणाले, दोन्हीकडून स्वारी झाली आणि आपण एकीकडेच युद्धात गुंतलो तर यादवांचे रक्षण कोण करील? तेव्हा आपण ही भूमी सोडून दुसरेच नगर वसवू, तिथे कुणी येऊ शकणार नाही। असा विचार करून त्यांनी द्वारका नगरीचे समुद्रात निर्माण केले। सडका, चौक, बाजारपेठा, इमारती वगैरे वास्तुशास्त्राप्रमाणे निर्माण केले होते। आज आपण वास्तुशास्त्राबद्दल बरेच काही बोलत असतो, त्याला पूरक आणि विरोधी दोन्ही मतप्रवाह आहेत। याआधी कुठे वास्तूचे बघत होते पासून वास्तुशास्त्रच नाही यापर्यंत। पण द्वारकेची निर्मिती ही द्वापारयुगातील म्हणजे आपल्या कलियुगाच्या प्रारंभाच्याही पूर्वी वास्तुशास्त्र अस्तित्वात होते। असो, अशा नगरीत कृष्णांनी सर्व प्रजेला तेथे सुखरूप ठेवले आणि मग ते प्रमुख दरवाजातून बाहेर पडले। पितांबरधारी, श्यामलवर्ण, मकरकुंडले आणि तेजपुंज मुखकमल पाहून कालयवनाने ओळखले की हेच ते वसुदेव। नारदांनी जसे वर्णन केले अगदी तसेच हे आहेत। हा सध्या निःशस्त्र आहे म्हणून आपणही त्याच्याशी निःशस्त्रच लढावे।